तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग सेवे करता निवडलेला बघा। मेंढी माऊलीच्या आगमनानिमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली। त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल बघा। अभंग 4 चरणाचा आहे, ज्यांना जगद्गुरु अशी पदवी देहोनिवासी असणाऱ्या त्या जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भंग सेवे करता निवडलेला आहे। संत कुणाला म्हणायचं असतं? जी संत जी माणसं समाजाला मान्य असतात, घराला मान्य असतात, विश्वाला मान्य असतात, संतांना मान्य असतात आणि जगाच्या बापाला सुद्धा जी मान्य असतात ना, त्यांना संत म्हणायचं असतं। तीच माणसं खरंच साधू होतात, संत होतात। मग बघा, काही लोकांचं असं असतं, काही माणसं घराला मान्य असतात पण संतांना मान्य नसतात, समाजाला मान्य नसतात, देवाला मान्य नसतात। काही लोक समाजाला मान्य असतात पण घराला मान्य नसतात, संतांना मान्य नसतात आणि देवाला मान्य नसतात, विश्वाला मान्य नसतात। काही लोक देवाला मान्य असतात, समाजाला, घराला, विश्वाला मान्य नसतात। पण एकमेव लोक अशी असतात, एकमेव माणूस असा असतो की जो संतांना मान्य असतो, देवाला मान्य असतो, घराला मान्य असतो, विश्वाला मान्य असतो, तो साधू असतो, तो संत असतो। असे असणारे घर मान्य, विश्व मान्य, समाज मान्य, देव मान्य आणि संत मान्य संत श्री जगद्गुरु तुकोबराय त्यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग सेवे करता निवडलेला आहे। या अभंगात जगद्गुरु तुकोबराय सारखा महात्मा, जगद्गुरु तुकोबराय सारखा साधू, जगाचा बाप, विश्वाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती कर कटेवरती हात देऊन उभा राहिलेला आहे। आणि जगद्गुरु तुकोबराय जगाच्या बापापाशी गेले आणि जगाच्या बापाला जगद्गुरु तुकोबराय म्हटले, पांडुरंगा किती वर्ष झालं, किती पिढ्यान पिढ्या झालं असं विटेवर आणि कर कटेवरती हात देऊन उभायस। ऐकणारे देवा, ऐकणारे विठ्ठला, ऐकणारे पांडुरंगा, कितीतरी वर्ष झालं, अरे देवा तुझं नामस्मरण केलं, तुझी भक्ती केली, पण आजपर्यंत मी तुला कधीच काहीच मागितलं नाही। पण ऐकणारे देवा, ऐकणारे पांडुरंगा, बघा, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही ना, जो आपल्याला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, ऐकायला शिकवतो, तो जगाचा बाप आहे गड्या। मग त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही। मग जगद्गुरु तुकोबराय म्हटले, देवा तूच तर सगळं करतो। मग जगाचा बाप, विश्वाचा मालक विटेवरती उभा आहे। आता तुम्हा सगळ्यांना माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे की जगाचा बाप ज्या विटेवरती उभा आहे त्या विटेचं नाव काय? बोला। माझ्या कीर्तनात बोलणारी माणसं मला फार आवडतात, बोलत जावा, बोलल्यावर अजिबात मला राग येत नाही, बोलत जायचं। जगाचा बाप ज्या विठेवरती उभा राहिला त्या विठेचं नाव काय? जाताना पंढरपूरला जाता की नाही माता माऊल्या? पुरुष मंडळ पंढरपूरला आपल्यापासून लय लांब नाही पंढरपूर, जाता ना? मग सांगा, जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला त्या विटेचं नाव काय? काय नाव? बघा, आपण जवळ राहणारी लोक आहे, पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आपल्यापासून खूप जवळ आहे आणि आपण जगाच्या बापाची भक्ती करतो, पण आपल्याला साधा आणि सोपा प्रश्न माहित नाही की जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिलाय, जगाच्या बापाने गळ्यामध्ये कोणते अलंकार घातले, जगाच्या बापाच्या कानामध्ये मासा काय? आपल्याला या प्रश्नाचं काही घेणं देणं अजिबात नाही। आपल्याला साधा आणि सोपा प्रश्न येत नाही की जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिलाय त्या विटेचं नाव काय? बघा, काकड्यामध्ये फार सुंदर वर्णन नाही, जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिलाय त्या विटेचं नाव काय? अक्षयी वीट चरण तळवटी। काय विटेचं नाव? बोला, काय विटेचं नाव? अक्षयी वीट।
ज्या विटेवरती जगाचा बाप उभा राहिला त्या विटेचं नाव अक्षय विटे. अशा विटेवरती उभा राहिलेल्या त्या जगाच्या बापाला जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा आजपर्यंत कधीच तुला काही मागितलं नाही, पण ऐकणारे देवा, ऐकणारे पांडुरंगा, आज माझी तुला एक विनंती आहे, मला याच्यातून एकदा मोकळं कर. आता तुम्ही म्हणसाल, महाराज जगद्गुरु तुकोबारायांना जगाच्या बापाला नेमकं मागणं मागायचं होतं, विनंती करायची होती, पण कशातून मोकळं कर. बघा, माणसांनी 3 ठिकाणी जावं का नाही याचा विचार करावा. एका ठिकाणी बोलवलं तरच जावं, एका ठिकाणी बोलवलं नाही तरी जावं, आणि एका ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. आता बघा पुरुष मंडळ, एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही, ते कुठं ते तुम्हाला माहित आहे. आणि काही गोष्टी अशा असतात की न सांगितलेल्याच बऱ्या, आणि काही गोष्टी न सांगता लोक समजून जातात, कारण लोक काय आजकालची अज्ञानी राहिली नाही, सगळ्यांना ज्ञान आहे. मग बघा, पहिल्या ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही, ते कुठं ते तुम्हाला माहित आहे. दुसऱ्या ठिकाणी बोलवलं तरच जायचं, ते कुठं? बोला पुरुष मंडळ, कुठं? सासरवाडीला. आता बघा, सासरवाडीला तुम्हाला जरा जास्तच मान असतो, असतो की नाही? बोला पुरुष मंडळ, असतो की नाही? असतो. जास्त खुश होऊ नका, मी सांगते तुम्हाला का मान असतो. कारण सासरवाडीला पण माहित असतं, जी गाबाळ आपण आयुष्यभर सांभाळू शकत नाही ती ह्या पठीने समजून दावले, म्हणून तुम्हाला सासरवाडीत जास्त मान असतो. मग जास्त खुश व्हायचं नाही. बघा, बोलवलं तर इज्जतीनं, मानाने, सन्मानाने, अधिकाराने तरच सासरवाडीला जायचं. न बोलवता सासरवाडीला गेले कोण? दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद केला तयाचा की. शिरछेद केला कुणाचा? आज झालं काय, एके दिवशी नारद मुनी आले आणि देवादिदेव असणारे महादेव असे बसले होते, आणि नारद मुनींना महादेवांपाशी जावं आणि देवादिदेव असणाऱ्या महादेवांना विचारावं, देवा तुम्ही देवादिदेव महादेव आहे, सगळ्या देवांचा राजा आहे, आणि तुमच्या सासऱ्याने एवढा मोठा यज्ञ ठेवला, पण ऐका ना देवा, सगळ्यांना बोलवलं, सगळ्या जावयांना बोलवलं, सगळ्या लेकींना बोलवलं, पण तुम्हाला नाही बोलवलं. आणि ऐका देवा, ऐका, मी तुमच्या सासऱ्यांना विचारलं का तुम्ही माझ्या महादेवांना बोलवलं नाही, तर तुमचे सासरे काय म्हटले माहितीये का? आता महादेव म्हटले, काय म्हटले? सासरे म्हटले, तो काय माणूस आहे का? केसाला जटाच काय राखतो, गळ्यात सरपच घेऊन काय फिरतो, कपाळाला भस्मच काय लावतो, मशानातच काय झोपतो, आणि एखाद्या वेळेस जर त्यानं तिसरा डोळा उघडला आणि यज्ञाचा भंग केला तर काय करायचं? कोण म्हणलं? कुणाला कोण म्हणलं? नारद मुनी कुणाला म्हटले? महादेवांना म्हटले. आता महादेवाला असा राग आला, असा राग आला, आणि रागाच्या भरात महादेव गेले. कुठं गेले? सासरवाडीला. आता यज्ञ चाललेला होता, यज्ञाचा भंग तर केलाच, आणि एवढंच नाही, येता येता काय केलं? सासऱ्याचं मस्तक सोडवून आले. म्हणजे बघा, शिरछेद केला तयाचा की. हे सगळं झालं कशामुळं? पुरुष मंडळ, कशामुळं? न बोलवता कुठं गेल्यामुळं? सासरवाडीला. मग बोलवलं तर जायचं का नाही जायचं? हॅलो, सांगा. हॅलो महाराज, 1 मिनिट. हे पहा पुरुष मंडळी, सर्वांनी खाली बसून घ्यायचंय, आणि अधिकाराने बोलवलं तरच सांगताय का जाऊ घरी? आजार आहे का तुम्ही? बोलत जावं, बोलल्या अजिबात मला राग येत नाही. बोलवलं तरच जायचं, पण नाही जायचं म्हणताय का? सासरवाडीचा माणसाला लयच गोड वाजतो. बरं असं नका. बघा, एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही, एका ठिकाणी बोलवलं तरच जायचं सासरवाडी, आणि एका ठिकाणी बोलवलं नाही तरी जायचं, ते कुठं? कुठं? देवाच्या दारामध्ये. इथं यायचं. इथं आल्यानंतर काय होतं? काय होतं? तर आपलं सगळं दुःख बाजूला जातं. मग आपण देवाजवळ गेलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना वाटतं मला सुख असावं, मला समाधान असावं, वाटतं की नाही? वाटतं ना? प्रत्येकाला वाटतं. पण संसारात सुख आहे का दुःख आहे? हो, काय? लग्न झालंय का तुमचं? झालंय का? मोरोची गावातली इथली सगळी संन्याशी झालंय का? आता तुम्हाला विचारण्याच्या पाठीमागचं कारण एकच, माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माता माऊल्या, अजून 4-5 वर्षांनी माझं झालं ना, मला अनुभव येतोय, मी कशाला तुम्हाला विचारते? झालंय ना तुमचं? मग बोला, झालंय? हा, झालंय. मग मला एक सांगा, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही संसारात सुखी आहे का? आहे का सुखी? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कष्ट करता, एवढं काम करता, राबता, पण तरी सुखी आहे का?
बघा बहिणाबाई चौधरी फार गोड वर्णन करतात. काय म्हणतात? टिचभर पोटाला न हातभर देहाला. देहाला किती लागतंय हो? देहाला बरंच लागतंय, पण पोटाला किती लागतंय? थोडंच खायला लागतंय. मग बघा तिसऱ्या ठिकाणी बोलवलं नाही तरी जायचं. ते कुठं? इथं. इथं यायला कसलंच बंधन नसतं. इथं यायला कोणत्या जातीचं, कोणत्या धर्माचं, कोणत्या पंथाचं, कलयुगी उद्धार हरिचा नामे, कलयुगी उद्धार हरिचा नामे, कलयुगी उद्धार हरिचा नामे, कलयुगी उद्धार हरिचा नामे. सकळाची येते आहे अधिकार, कलयुगी उद्धार. दुःख ज्या माणसाला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीचं दुःख असतं, ज्या गोष्टीला माणूस घाबरतो, त्या गोष्टीचं बंधन सुद्धा इथं आल्यानंतर राहत नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय अगदी सोप्या भाषेत म्हणतात की अरे बाबांनो, इथं या देवाच्या दारामध्ये आल्यानंतर देव तुम्हाला या दुःखातून एकदा मोकळं केल्याशिवाय राहणार नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? एक वेळा करी या दुःखा वेगळे. तुम्ही म्हणसाल दुःख दुःख म्हणजे नेमकं जगद्गुरु तुकोबारायांना दुःख कशाचं होतं? कशाचं दुःख होतं? गरिबीचं दुःख? अजिबात नाही. रोगाचं दुःख? अजिबात नाही. श्रीमंतीचं दुःख नव्हतं, गरिबीचं दुःख नव्हतं, रोगाचं दुःख नव्हतं, जन्म मरणाचं दुःख नव्हतं. मग तुम्ही म्हणसाल पुरे जगद्गुरु तुकोबारायांना कशाचंच दुःख नव्हतं, मग नेमकं दुःखच कशाचं होतं? तर बघा जगद्गुरु तुकोबारायांना जगाच्या बापाचं एवढं नामस्मरण केलं, जगाच्या बापासाठी संसाराची राख रांगोळी केली, घरावरती तुळशी पत्र वाहिलं. अरे जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची ज्या साधून राख रांगोळी केली, जाळून संसार बैसलो अंगणी. संसाराची राख रांगोळी केली आणि जगाच्या बापाचं नामस्मरण केलं, तरी पण जगद्गुरु तुकोबारायांना सहजासहजी देव भेटत नव्हता, देव दर्शन देत नव्हता. या गोष्टीचं कशाचं दुःख होतं? तर देवाचं दर्शन होत नाही या गोष्टीचं दुःख जगद्गुरु तुकोबारायांना होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी. बघा देवाला म्हणतात की देवा तू मला एकदा दर्शन दे, आणि तू जर मला तुझं दर्शन दिलं ना तर मी काय करत राहील? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. बघा देवा एकदा का तू मला तुझं स्वरूप दाखवलं, तुझं दर्शन दिलं ना, तर मी कधीच तुझं स्वरूप विसरून जाणार नाही आणि रात्रंदिवस तुझं नामस्मरण करत राहील. बाद झालं रे पांडुरंगा, बाद झालं. बहुदूरवरी भोगविले भोग. आता तरी या दुःखातून, या जीवनातून मला मोकळं कर. बहुदूरवरी भोगविले भोग. आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. बाद झालं पांडुरंगा, आता जर तू माझी विनंती नाही ऐकली आणि मला तुझं दर्शन नाही दिलं ना तर मी काय करील? महाराज काय म्हणतात? तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळुनी सांडी मस्तक हे, तुझ्या चरणावरती माझं मस्तक आपटीन आणि इथंच माझा प्राण सोडेल. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा सगळ्यांना समजेल असा अगदी सोप्या आणि साध्या भाषेत माझ्या बुद्धीला मला जसं सांगता येईल तसा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. उद्या कुणी म्हणाय नको कुठली ती कारुंड्याची पोरगी आली ती निम्म निम्म सांगितलं निघून गेली, असं कोणी म्हणाय नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. मग बघा इथं यायचं, बाळू मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्याला सुख भेटत असतं, समाधान भेटत असतं. आपण आयुष्यभर माणसाचा अट्टाच चालू असतो, आयुष्यभर माणसाची धावपळ चालू असते. कशा करता? मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं. मग सुख पाहिजे ना, दुसरं कुठंच जायचं नाही. बाळू मामाच्या दरबारामध्ये, बाळू मामाच्या दारामध्ये यायचं. आणि एकदा का बाळू मामा सारख्या संतांना, बाळू मामा सारख्या देवाला आपण आपलं करून घेतलं ना, आपल्या जवळ दुःख येऊच शकत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. ते नेविन जीवा सुख नव्हे, देवाशिवाय जीवनात आपल्याला सुख भेटणार. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. संसारा आलिया
यायचं, देवाला आपलंसं करायचं. पण देवाला आपलंसं करण्यासाठी, आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आधी कोण असावं लागतं? गुरु असावा लागतो. अगोदर कोण करावा लागतो? गुरु करावा लागतो. प्रत्येक साधूला, प्रत्येक संताला आधी कुणाला करावं लागलं? गुरुला करावं लागलं. गुरु झाल्यानंतरच माणसाचं जीवन परिपूर्ण होत असतं. आकाशवाणी झाला, विजेचा आवाज कडकड असा झाला आणि माझ्या बाळू मामांना सांगितलं की बाळू धनगरा, तू असताना देवाचा अवतार आहे आणि तुला देवाचा अवतार आहे. तू असताना देवरूपी अवतार धारण करून आलाय. पण तुला जर तुझं जीवन परिपूर्ण करायचं असेल तर तुला अगोदर कोण करावा लागेल? गुरु करावा लागेल. कुणी सांगितलं? आकाशवाणीनं कुणाला सांगितलं? बाळू मामांना सांगितलं. बाळू मामांच्या मनात विचार चालू झाला, प्रत्येकाला गुरु करावा लागतं. प्रत्येकाला गुरु केल्याशिवाय जीवन परिपूर्ण करता येऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा गुरु करावा लागला. बाबाजी सद्गुरु दास तुका. बघा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना सुद्धा गुरु करावा लागला की नाही? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मचिंद्रानी बोध गोरक्षाशी केला. गोरक्षावरला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार म्हणजे बघा, ज्ञानोबारायांचे गुरु कोण? निवृत्ती दादा. बघा, गुरु केल्याशिवाय माणसाला काहीच करता येत नाही, जीवन परिपूर्ण करता येत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अगदी साध्या आणि सोप्या भाषेत काय म्हणतात? जाणीजे गुरु भजीजे, तेने कृत्य कार्य होईजे. बघा, गुरु करायचा तर कसा करायचा? आपलं जीवन परिपूर्ण झालं पाहिजे असं गुरु करता आलं पाहिजे. एकतर बघा, शहाणी माणसं, शहाणी लोक गुरु करत नाहीत. आणि गुरु जर केला ना तर एकदा चांगलाच करतात. पण आपल्यासारख्या लोकांचं झालंय कसं? ज्याला काहीच येत नाही त्याला आपण गुरु करतो आणि त्याला देव देव म्हणतो. असं आपलं झालंय. पण गुरु कुणाला करायचं? तर तो गुरु अगोदर परिपूर्ण असावा लागतो आणि मग आपण त्याला गुरु केल्यानंतर आपण सुद्धा परिपूर्ण होत असतो. असा गुरु करावा लागतो. आकाशवाणी झाला आणि बाळू मामा एके दिवशी माळ्यावरती मेंढरं राखायला गेले होते आणि आकाशवाणीने सांगितलं. माझ्या बाळू मामांनी विचार चालू केला. बाळू मामांचं विचार चक्र चालू झालं. गुरु करायचं म्हणून आकाशवाणीने सांगितलं. पण नेमकं गुरु करावं कोणाला असा विचार बाळू मामांच्या मनात चालू झाला. बाळू मामा फिरत फिरत आले आणि फिरत फिरत आल्यानंतर मुळे महाराजांच्या बासरीचा आवाज ऐकू आला. आणि मुळे महाराजांच्या बासरीचा आवाज ऐकू आल्यानंतर बाळू मामा मुळे महाराजांपाशी गेले आणि मुळे महाराजांनी बाळू मामांना म्हणावा, रे बाळू धनगरा, ऐक, तू गपचिप माझ्या बासरीचा आवाज ऐकतोय, ऐक ना, ऐक बाळू धनगरा, ऐक. मी कधीच कुणावरती उपकार करत नाही आणि मी कधीच कुणाला फुकट काही देत नाही. तू जर माझ्या बासरीचा आवाज इथं ऐकण्यासाठी आला असशील तर आहे तसा माघारी जा. मी कधीच कुणाला फुकट काही देत नाही. मी जातीनं कोण आहे? शिंपी आहे. मी कधीच कुणावरती उपकार करत नाही. आणि ऐकणारे बाळू धनगरा, तुला कशाला माझ्या बासरीचा आवाज ऐकायचाय? जा ना धनगरा, तू इथं माझ्या बासरीचा आवाज ऐकण्यासाठी का आला? जा मेंढर राखायला. बघा काय काम असतं धनगराचं. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, 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 दुधावानी काळ कुणी, दुधावानी पांढर, दुधावानी काळ कुणी, दुधावानी पांढर, मातीवानी काळ कुणी, दुधावानी पांढर, दुधावानी काळ कुणी, दुधावानी पांढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, 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 मातीवानी काळ कुणी, दुधावानी पांढर, हातीवानी घाल कुणी, दुधावानी पांढर, होरे होरे होरे. हो कसा माणूस हरला, माणुसकीला विसरला आणि माणुसकीच्या नात्यामध्ये
स्वार्थाला घेऊन घुसला अन धनगराची मेंढर गा धनगराची मेंढरा धनगराची मेंढर गा धनगराची मेंढरा धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढरा वाजी पांढर दुधावाली पांढर मातीवाली पांढरा दुधावाली पांढर हे मातीवाली पांढरी दुधावाली पांढर दुधावाली पांढरा बघा बाळू मामांना कर्जा असं म्हटल्यानंतर बाळू मामांना कळून चुकलं की मुळे महाराजांसारखा दुसरा ज्ञानी गुरु आपल्याला भेटूच शकत नाही. मग असं म्हटल्यानंतर बघा पूर्वी लहानपणापासून बाळू मामांना एक सवय होती. काय सवय होती? प्रत्येकाला सहकार्य करायचं, एखाद्याला दुःखातून सुखामध्ये लावायचं, एखाद्याचं कल्याण करायचं, हे लहानपणापासून बाळू मामांना सवय होती. बाळू मामांच्या आई वडिलांना वाटायचं की अरे बाकीची मुलं जशी लहान मुलं लेकरं खेळत असतात तसं माझ्या बाळूनं सुद्धा खेळावं. पण बाळू मामांना वाईट सवय होती. बाळू मामा वेगळंच करायचे. प्रत्येक मुलं खेळायला जायचे पण बाळू मामा झाडावरती चरायचे, फांदीला धरून लोंबकत बसायचे. बाळू मामांना अशी सवय होती. मग गावातली लोक म्हणाली तुमच्या बाळूला भूत लागलंय, भूत काढावं लागेल. बघा एके दिवशी माझ्या बाळू मामांना गावामध्ये आणलं. गावामध्ये आणल्यानंतर देवऋषी समोर होता. बाळू मामा देवऋषा समोर जाऊन उभा राहिले. बाळू मामांचे दोन्ही हात बांधले आणि त्या देवऋषानं माझ्या बाळू मामा सारख्या साधूला सुद्धा प्रचंड दुःख होत होतं. पण बघा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे त्या देवऋषानं माझ्या बाळू मामांच्या अंगावरती एक जरी चाबूक हल्ला ना तरी त्याचा मार आणि त्याचा वळ जो होता ना तो माझ्या बाळू मामांच्या अंगावरती येत नव्हता, तर त्या देवऋषाच्या अंगावरती काटा येत होता. देवऋषी स्वतःच्या हाताने बाळू मामांना मारत होता पण बाळू मामांना लागत नव्हतं, तर तो मार त्या देवऋषाला लागत होता. देवऋषाला सुद्धा कळून चुकलं. देवऋषाने सांगितलं तुमच्या मुलाला भूत बाधा झाली, ते बाहेर काढावं लागेल. असं म्हटल्यानंतर बाळू मामा बरेच दिवस निघून गेले. बाळू मामांना दुसऱ्याचं कल्याण करायची सवय होती. अरे ज्याला हात नसतील त्याला हात द्यायचं काम माझे बाळू मामा करायचे, ज्याला पाय नसतील त्याला पाय द्यायचे काम करायचे. अरे एवढंच नाही, एखाद्या निपुत्रिकाला सुद्धा पुत्र प्राप्ती करून द्यायचं काम माझे बाळू मामा करायचे. प्रचंड माझे बाळू मामा लोकांचं कल्याण करायचे, लोकांचं हित करण्यासाठी बाळू मामांचा जन्म झाला होता. हे बाळू मामांना कळून चुकलं होतं. आणि संत कसे असतात? संत जगाचं कल्याण करण्याकरता जन्माला येत असतात. बघा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. बघा देह कष्टविती परोपकारी. त्यांचा देह आहे काय नाही काही याचं त्यांना काहीच भान नसतं, फक्त जगाचं कल्याण. येथे उपकारासाठी आले घर जावई कुलटे आले घर जावई कुलटे आले घर जावई भोगून पुढं आलेलो आहे. कारण कोरोना नावासारखा रोग आपल्यापाशी आला तरीही त्याच्यातून आपल्याला देवानं वाचवलं. देवाने आपल्यावरचं संकट बाजूला काढलं. कारण एवढंच देवाने आपल्यावरती प्रचंड उपकार केले. जे गेले त्यांच्या नशिबात नव्हतं जीवन जगण्याचं, पण आपण एवढं काहीतरी चांगलं कर्म केलं असेल की देवानं आपल्याला अजून सुद्धा जिवंत ठेवले. मग बघा जीवन दिले देवानं. ज्या देवानं आपल्याला इथं जन्माला घातलं त्या देवाचं नामस्मरण करायला काय लागते. आणि भक्ती कुणालाही कळत नाही. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा न. भक्ती फक्त कुणाला कळते? माणसाला. मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलो म्हणजे पाप पुण्य करावं लागतं. एके दिवशी माझे बाळू मामा रस्त्याने चालत निघाले होते आणि चालत चालत येत असताना शिंगाड्याच्या दाराला कडी लावलेली आणि त्याच्या घरातून मेंढीचा आवाज ऐकू आला. माझे बाळू मामा तिथं दाराजवळ गेले, दारावरती थाप मारली आणि शिंगाड्या दार उघड असं म्हटल्यानंतर शिंगाड्याला कळून चुकलं की अरे हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नाही, हा आवाज मामांचा आहे, हा आवाज बाळू धनगराचा आहे. आपण जर दार उघडलं तर बाळू धनगर आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. शिंगाड्या थरथर कापू लागला, देवऋषी थरथर कापू लागला आणि बाळू मामांनी दारावरती लाथ घातली. दार उघडलं आणि दार उघडून बघितलं तर मेंढी माऊलीचा जीव घ्यायचं चाललं होतं. बाळू मामा तिथे गेले आणि म्हटले ऐक शिंगाड्या ऐक,
मुक्या जीवाला मारून काय भेटणार आहे रे तुला असं म्हटल्यानंतर शिंगाडे म्हटला, मला बरेच दिवस झालं माझ्या घरामध्ये पाळणा हलत नाही, मला माझ्या घरामध्ये पाळणा हलावा म्हणून देवऋषांनी सांगितलं की या मेंढीला तुम्ही बळी द्यावा लागेल, मेंढीच्या पोटातलं बाळ बाहेर काढावं लागेल आणि इथं गाडावं लागेल, तेव्हा तुमच्या घरातला पाळणा हलेल असं म्हटल्यानंतर माझे बाळू मामा म्हटले, अरे मूर्खा, अरे नालायका, असलं वाईट कृत्य करताना तुला लाज नाही वाटत? ऐक शिंगाडे ऐक, अरे मुक्या जीवाचा प्राण घेऊन स्वतःला जर मातृत्व प्राप्त करत असशील आणि स्वतःच्या घरातला पाळणा हलवत असशील ना, तर या बाळू धनगराचा तुला शब्द आहे, अरे बाळू धनगराचा तुला शाप आहे गड्या. ऐक बाळू मामा म्हटले, ऐक शिंगाडे ऐक, अरे तू जर मुक्या जीवाचा प्राण घेऊन स्वतःला मातृत्व, स्वतःच्या घरामधला पाळणा हलवत असशील आणि स्वतःच्या पत्नीला मातृत्व प्राप्त करून देत असशील ना, तर तुझा मला माझा तुला शाप आहे, माझा तुला शब्द आहे की मरेपर्यंत तू आहे तसा वांजुटा राहशील, तुझ्या घरामध्ये कधीच पाळणा हलणार नाही, निपुत्रिक राहशील असं म्हटल्यानंतर बाळू मामा म्हटले, अरे ऐक शिंगाडे ऐक, आणि या मुक्या जीवाला जर तू आहे तसं परत माघारी सोडशील आणि त्याला जीवन दान देशील ना, तर या बाळू धनगराचा तुला शब्द आहे, बाळू धनगराचा तुला शब्द आहे. ऐक शिंगाडे ऐक, तुझ्या घरातला पुढल्या वर्षी पाळणा हल्ल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढी ताकद माझ्या बाळू मामामध्ये. एखाद्याला पुत्र प्राप्ती होत नसेल, अपत्य होत नसेल, तर त्याला सुद्धा प्राप्त करून देण्याची ताकद माझ्या बाळू मामामध्ये. मग एवढ्या सगळ्या दुःखातून आपल्याला कोण वाचवतं, कोण तारतं, तर देव तारतो, देव वाचवतो. मग देवाजवळ आलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा जगाच्या बापापाशी गेले आणि जगाच्या बापाला म्हटले, देवा मला कोणत्या गोष्टीचं दुःख नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसाला अनेक गोष्टीचं दुःख असतं की नाही? प्रत्येकाला कशाचं ना कशाचं दुःख आहे. कुणाला कशाचं दुःख आहे, कुणाला गरिबीचं दुःख, कुणाला रोगाचं दुःख, कुणाला जन्म मरणाचं दुःख, कशाचं ना कशाचं दुःख आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा दुःख होतं, पण कोणत्या गोष्टीचं होतं? जगद्गुरु तुकोबारायांना देव भेटत नव्हता, त्या गोष्टीचं दुःख होतं. मग आपण सुद्धा बाळू मामाच्या दरबारामध्ये येतोय. बाळू मामाची अंतकरणापासून मनापासून सेवा केली ना, देवाने जर बाळू मामांनी आपल्याला नाही भेट दिली, बाळू मामासारखे देव जर आपल्याला दर्शन देत नसतील ना, आपल्याला सुद्धा या गोष्टीचं दुःख आहे का नाही? आहे का नाही दुःख? आपण एवढी सेवा करतो, मग आपल्याला जर देवानं आपलं कल्याण नाही केलं, आपल्याला सुख नाही भेटलं, तर आपल्याला दुःख वाटणार आहे. मग या दुःखातून आपल्याला देवानं एकदा तरी मोकळं करावं, देवानं दर्शन द्यावं असं कुणाला वाटत होतं? जगद्गुरु तुकोबारायांना वाटत होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या गळ्यामध्ये विणा होता, हातामध्ये चिपळ्या होत्या आणि अखंडपणे विश्वाच्या बापाचं, जगाच्या मालकाचं मुखामध्ये नामस्मरण चालू होतं. आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाला विनंती करत होते आणि देवाला काय म्हणत होते? देवा या दुःखातून, या मायाजातून एकदा मला मोकळं कर. अभंगाच्या प्रथम चरण. एक वेळ करी या दुःख वेगळे, 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 एक वेळ या दुःख वेगळे, ओ हो वेगळे, एक वेळ या दुःख वेगळे, एक वेळ करी 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 या दुःख वेगळे, या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे. दुरिता पण चांगल्या गोष्टीचं माणसाला दुःख असावं, नको त्या गोष्टीचं दुःख असू नये. मग देवाजवळ आल्यानंतर, बाळूमामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्याला काहीच मागायची गरज पडत नाही आणि कुणाला काय द्यायची गरज पडत नाही, कारण बाळूमामा आपोआप सगळ्यांना सगळं काही देत जातात. कुणालाच काही द्यायची गरज नाही. पण ऐका ऐका, पुढं ऐका.
महाराजाला दिलं तरी चालतं. माता माऊल्या म्हणतेल्या पुरे आधी नाही का सांगायचं. बघा महाराजाला फक्त पैसेच नाही, काय पण मला दिलं तर चालतं. कानातलं, नाकातलं, पायातलं असू द्या, सगळं चालतं महाराजाला. विनोदाचा भाग सोडा. पण बघा बाळूमामा सारख्या देवाजवळ आल्यानंतर काहीच मागायची आणि काहीच द्यायची गरज लागत नाही. देव बाळूमामा सारखे संत आपल्याला सहज देऊन जातात, पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही. अरे माझ्या बाळूमामाची ताकद एवढे, ताकद एवढे. बघायची तुम्हाला माझ्या बाळूमामांची ताकद? ऐकायची का तुम्हाला बाळूमामांची ताकद? ऐकायची का? बोला. आजारी आहे का तुम्ही? आजारी? हा मग बोला. ऐकायची का तुम्हाला बाळूमामाची ताकद? पुरुष मंडळ, बाळूमामाची ताकद ऐकायची? ऐकायची? ऐकायची ना? बघा माझ्या बाळूमामांची ताकद एवढे, ताकद एवढे. अरे बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बघा ही माझ्या बाळूमामांची ताकद आहे. किती मोठी ताकद आहे. सहज आपल्या मुखातून नुसतं बाळूमामाच्या नावानं मी म्हटले तर तुमच्या मुखातून आपोआप चांग भल रे चांग भल बाळूमामाचं चांग भल. चांग भल रे चांग भल बाळूमामाचं चांग भल रे चांग भल बाळूमामाचं चांग भल. चांग भल चांग भल बाळूमामाचं चांग भल रे चांग भल बाळूमामाचं चांग भल. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना घालतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना छबिना. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. या आदमापुरात उजळीचा भंडार. माझ्या आदमापुरात उजळीचा भंडार. सोन्यावानी मामाचा दरबार. माझ्या मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार. आदमापुरात उजळीचा भंडार. आदमापुरात उजळीचा भंडार. सोन्यावानी मामाचा दरबार. मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार. आदमापुरात उजळीचा भंडार. माझ्या आदमापुरात उजळीचा भंडार. सोन्यावानी मामाचा दरबार. माझ्या मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार. सोन्यावानी मामाचा दरबार. माझ्या मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार. बोला. वेळ येईल हे सांगता येऊ शकत नाही. कधी कुणाचं कर्म बदलल हे सुद्धा सांगता येऊ शकत नाही. मग माणसानं मुलांवरती चांगले संस्कार घडवावेत. बघा प्रारब्ध चांगलं असावं, संतती चांगली असावी, मुलांवरती चांगले संस्कार माणसाला घडवता आले पाहिजेत. बघा एक महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ गाजतोय. लहानसा मुलगा आहे, साईराज त्याचं नाव आहे. लहान मुलगा आहे, पण बघा त्या माता पित्यांच्या चेहऱ्यावरती कधीतरी बघा किती आनंद वाटतोय, किती त्यांना प्रसन्न वाटते की आपण असा पुत्र जन्माला घातलाय की त्याची कीर्ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजते. अगदी लहानसं लेकरू आहे, लहानसं मुलं आहे, ते किती गोड आणि किती सुंदर म्हणते. बघा ते काय म्हणते? आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला, टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. बघा अगदी लहानसा मुलगा आहे,
किती सुंदर आणि किती गोड ते ऍक्टिंग करते, किती महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ गाजलाय हो. मग माणसाचं प्रारब्ध चांगलं असावं लागतं, माणसाचं कर्म चांगलं असावं लागतं, तेव्हा कुठं माणसाच्या पोटी अशी संतती प्राप्त होते. मग बघा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हा व्हिडिओ गाजतोय. अगदी लहानसं लेकरू आहे, लहानसं मुलगा आहे, काय त्या आई वडिलांनी त्या लेकरावरती त्या मुलावरती संस्कार केले असतील. म्हणून बघा आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. पूर्वी मुलांना चांगलं ज्ञान दिलं जायचं, त्यांना चांगली संस्कृती दिली जायची, पण आता तसं राहिलं नाही. पूर्वी कसं असायचं, पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा, गिरीवरती सुंदर नाडा होता आणि खोट बोलणाऱ्याला जोडा होता. पूर्वी असं असायचं, जी खोटं बोलली जायची त्यांना मार दिला जायचा, पण आता तसं राहिलं नाही. आता काय झालंय, जी खोटं बोलतात त्यांना खरं आणि जी खरं बोलतात त्यांना मार दिला जातो. आणि एवढंच नाही, पूर्वी लेक आईच्या धाकात होती, नतनी मोत्याची तिच्या नाकात होती. पूर्वीचा बुवा मंदिरात गात होता आणि साऱ्या गावाला पाटलाचा धाक होता. बघा हे तर सगळीच पाटील आहे ती, मला माहिती आहे. मी इथल्या पाटलांचं सांगत नाही, मी पूर्वीच्या पाटलांचं सांगते. पूर्वीचं कसं असायचं, पाटील म्हणाल तीच पूर्व दिशा. आता तसं राहिलं नाही. आता सगळी संस्कृती बदलली, सगळा काय बदलला. मग आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. जुनं कसं होतं, जुनं सगळं सोनं होतं, पण आता सगळी संस्कृती, सगळी मुलं बदलली. तरुण मुलांना खरं संस्कृतीनुसार वागायला सांगा, संस्कृतीनुसार राहायला सांगा. कारण आजकाल झालंय कसं, तरुण मुलांना संस्कृती कळत नाही. अहो चांगल्या चांगल्या घराण्यातली पोरं फाटलेल्या पॅन्टी घालून रस्त्याने फिरतात. हे आपली संस्कृती आहे का? आहे का संस्कृती? एकाला विचारलं मिशिका काढली, एकाला विचारलं दाढी का वाढली, एकाला विचारलं पॅन्ट का फाडली, आणि काय सांगू दादा फॅशन वाढली, काय सांगू दादा फॅशन वाढली. बघा सगळी फॅशन वाढली, सगळा काय बदलला. म्हणून आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं द्या. कारण जगामध्ये सगळं काही नष्ट होणार आहे. शास्त्रकार अगदी सुंदर आणि गोड वर्णन करतात. शास्त्रकार काय म्हणतात, नष्टम द्रव्य लभ्यते कष्टासु साध्यम, नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता, नष्टा रोगे सुपाचार्य सुसाध्यम, नष्टा वेला या गता सागते. शास्त्रकार काय म्हणतात, अरे नष्ट झालेली सगळ्या गोष्टी नष्ट होतात, पण ते पुन्हा प्राप्त करता येतात. बघा नष्टम द्रव्य लभ्यते, द्रव्य म्हणजे काय, धन पैसा कांचन. पैसा खर्च झाला तर कष्ट करून पुन्हा प्राप्त करता येऊ शकतो, कष्ट करून लाभ घेऊन परत आपल्याला साध्य करता येऊ शकतो, पैसा कमवता येऊ शकतो. नष्टम द्रव्य लभ्यते कष्टासु साध्यम, कष्ट करून पैसा पुन्हा कमवता येतो. नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता, एखाद्या विद्येचं विस्मरण झालं, एखादी गोष्ट आठवली नाही, मला कीर्तन करताना एखादा दृष्टांत आठवला नाही, अभंग आठवला नाही, काय परत मला अभ्यास करून प्राप्त करता येऊ शकतो. मृदुंगाचा एखादा बोल जर नाही आठवला तर ऋषिकेश महाराजांना परत रियाज करून अभ्यास करून परत करता येऊ शकतो. माऊली महाराजांना एखादं प्रमाण एखादा अभंग जर नाही आठवला, पाठांतर करून रियाज करून नंतर सुद्धा माऊली महाराजांना अभ्यास करून पुन्हा विद्या प्राप्त करता येऊ शकते. नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता, अभ्यास करून नष्ट झालेली विद्या परत मिळवता येऊ शकते. नष्टा रोगे सुपाचार्य सुसाध्यम, नष्ट रोग झाला आपल्याला, रोगावरती उपचार करून रोग सुद्धा आपल्याला पूर्ण बरा करता येईल, साध्य करता येईल, म्हणून रोग सुद्धा बरा करता येऊ शकतो. पण नष्टा वेला या गता सागते, वेला म्हणजे आहे ती वेळ, आहे त्या वेळ एकदा निघून गेली की सागता या गता सागते, एकदा गेलेली वेळ गेली की गेली, पुन्हा येत नाही. मग आहे त्या वेळेमध्ये काय करा, तर बाळूमामा सारख्या देवाचं, बाळूमामा सारख्या संताचं नामस्मरण करा. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा देव आपलं काहीच उणं ठेवत नाही. एकदा गेली की वेळ गेली, मग आहे त्या वेळेमध्ये देवाचं नामस्मरण करा. कामामध्ये काही काम म्हणा, राम राम, काम करताना सुद्धा देवाचं नामस्मरण करता येऊ शकतं. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, देवाशिवाय आपल्याला सुख भेटणार नाही. मग बघा त्या आदमापूरच्या राजापाशी सुद्धा आपली भक्ती पोचली पाहिजे, आपला भाव पोचला पाहिजे. असं शुद्ध अंतकरणाने आपण त्या आदमापूरच्या राजाचं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण माणसाच्या जीवनामध्ये माणसाला सुख पाहिजे असेल तर देवाचं स्वरूप आठवावं लागतं, देवाजवळ जावं लागतं. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा विठोबा. रघुमाई कपाळ रघुमाई विठोबा रघुमाई कपाळ
देवाजवळ जावा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. मग माणसाचं कर्म चांगलं असावं लागतं, माणसाचं प्रारब्ध चांगलं असावं लागतं, तेव्हा कुठं माणसाच्या हातून चांगली कामं घडतात. बघा जास्त दिवस वाईट टिकत नाही आणि चांगलं सुद्धा राहत नाही. चांगलं केलेल्याचं फळ आपल्याला देव दिल्याशिवाय राहत नाही आणि वाईट केलेलं कर्म त्याचं भोग भोगून देव आपल्याला घेतल्याशिवाय राहत नाही. देव कधी कुणावर अन्याय करत नाही, देव कधी कुणावर अत्याचार करत नाही, पण देव कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या जीवनामधलं पाप निघून जावं म्हणून प्रत्येक जण मामांच्या दारामध्ये येत असतो. बघा ज्या माणसाच्या आयुष्यातून निघून गेलं ना पाप, तोच येतो मामांच्या दरबारात आपोआप. ज्या माणसाच्या जीवनातून बघा ज्या माणसाच्या जीवनातून पाप निघून जातं ना, तोच माणूस आपोआप मामांच्या दरबारात येत असतो. मग तुम्ही सुद्धा या देवाचं नाम, मामांची सेवा करा, मामांची भक्ती करा. मग बघा असंच कोण कुणाचं एवढं चांगलं कर्म आणि एवढं चांगलं काम घडत नाही, जगाचा बापच हातून घडवून घेत असतो. बघा किशोर भैयांनी सुद्धा काहीतरी पुण्य केलेलं असेल, काहीतरी कर्म केलेलं असेल, तेव्हा कुठं त्यांच्या हातून एवढं चांगलं काम घडतंय, एवढं चांगलं कार्य होतंय. बघा त्या आदमापूरच्या राजाची, जगाच्या मालकाची, विश्वाच्या बापाची, आदमापूरच्या राजाची सद्गुरू बाळूमामांची सेवा सुद्धा आपल्या हातून घडते. आपल्याला सुद्धा बाळूमामांचा भंडारा खायला मिळतोय, प्रसाद मिळतोय, बाळूमामांची सेवा आपल्याकडून घडते. खरंच किशोर भैयांनी चांगलं काहीतरी कर्म केलं म्हणून आपल्याला सुद्धा चांगलं कर्म करायला भेटतंय, आपल्याला सुद्धा चांगला मार्ग सापडतोय. बघा त्यांनी चांगला कीर्तन महोत्सव ठेवला आणि त्याचं फळ त्यांना भेटणार आणि त्यांच्या बरोबर आपल्याला सुद्धा भेटणार. मग खरंच त्यांचा अभिमान वाटला पाहिजे, कारण त्यांनी एवढा मोठा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव ठेवला. बघा आपल्या भागाचं युवा नेतृत्व असणारे किशोर भैया त्यांनी उत्कृष्ट असं कीर्तनाचं नियोजन केलं. कारण जगामध्ये कोणतंही दान असू द्या, सगळं वाया जाणार आहे, सगळं नष्ट होणार आहे, पण नामस्मरण कधीच वाया जात नाही आणि अन्नदान कधीच वाया जात नाही. जगातलं कोणतंही दान असू द्या कधी ना कधी संपणार आहे, कधी ना कधी जाणार आहे, पण ज्ञानदान हे एकदा ज्ञान दिलं ना ते कधीच वाया जात नाही आणि अन्नदान एखाद्याला केलं ना हे सुद्धा कधी वाया जात नाही. म्हणून बघा किशोर भैयांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं आणि सुंदर असं आपल्याला सुद्धा देवाचं नामस्मरण घडतंय, बाळूमामांची भक्ती आपल्या हातून होते, हे त्यांनी आपल्यावरती केलेले उपकार आहेत. मग बघा देवाजवळ जावा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. म्हणून बाळूमामांना काय होती सवय, तर बाळूमामांना मेंढरं राखायची सवय होती. बाळूमामा काय करायचे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला, असं करत बाळूमामा मेंढरं राखत जायचे, मेंढ्यांची सेवा करायचे. मग बघा अत्यंत सुंदर असं गोड असं नियोजन आहे, भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं आजची मज पामर आहे काय थोरं पण पायीची वाहन पायीवरी. माझ्यासारख्या पामराला आज इथं कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. सुंदर असं गोड असं नियोजन आहे. बघा अगदी लहान लहान लेकरं आहेत, लहान लहान मुलं आहेत, आपल्याच गावातली संस्था आहे, आपल्याच शेजारची मुलं आहेत, आपल्याच गावातली मुलं आहेत. बघा माणसानं जीवनात काही नाही कमवलं तर चालेल, नाही काही येऊ द्या, पण आपली मुलं संस्कारी घडवता आली पाहिजेत. बघा अरे तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर करा, इंजिनियर करा, कलेक्टर करा, शिक्षक करा, पण उद्या तो मुलगा तुम्हाला सांभाळेल का नाही, घरात ठेवेल का नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. अरे मुलगा संस्थेत जाऊ द्या, मुलाला नाही टाळ वाजवायला येऊ द्या, मुलाला नाही पकवाज वाजवायला येऊ द्या, मुलाला नाही कीर्तन करता येऊ द्या, पण त्यांनी माळ घालू द्या आणि त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये येऊ द्या. अरे त्याला एक भाकरी भेटू द्या, ती त्यातली अर्धी आपल्या आई वडिलांना दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. म्हणून आपल्या मुलांना संस्कार चांगले घडवा. म्हणून लहान लहान मुलंही टाळ घेऊन उभा राहिलेले आहेत. ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मुलंही सुंदर अशी साथ देतात, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. बघा ज्यांच्याकडून मी घडले, ज्यांच्यापाशी मी शिकायला होते असे असणारे. बघा गुरुनं शिष्याचं कीर्तन ऐकावं, एवढा शिष्य कधीच मोठा नसतो. बघा नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवानं कीर्तन करावं आणि जगाच्या बापानं, विश्वाच्या मालकानं कीर्तनामध्ये येऊन नाचावं. तसं ज्या गुरूंच्या हातून आम्ही घडलो, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्यांच्या हातून आम्ही घडलो असे असणारे अमोल महाराज सूर, त्यांनीही मला, तेही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. अगदी मी त्यांच्याच हातून घडले, त्यांनीही मला चांगले संस्कार दिले, मला चांगलं शिकवलं. गुरुवर्य अमोल महाराज सूर तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. गोड असे ज्यांचा आवाज आहे, ज्यांनीही कीर्तनाला सुंदर असा रंग आणला, ज्यांचं गायन ऐकल्यानंतर आपलं मन प्रसन्न होऊन जातं, असे असणारे माऊली महाराज असतील, आपले गोरख महाराज असतील, तेही या ठिकाणी उपस्थित, त्यांनीही उत्कृष्ट अशी साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि बघा आम्ही तोंडाने बोलतो पण हाताने जो बोल काढून वाजवला जातो असे असणारे ऋषिकेश महाराज, त्यांनी उत्कृष्ट असा मृदुंग वाजवला, त्याबद्दल महाराजांचेही धन्यवाद. आणि बघा
हा झालेला कार्यक्रम झालेला आहे, मोरोची गावात झालेला आहे, पण हा कार्यक्रम आपल्याला जगाच्या पाठीवरती कुठेही जावा, कोणत्याही तालुक्यात जावा, कोणत्याही जिल्ह्यात जावा, कुठेही गेल्यानंतर आपल्याला ओम साई या YouTube चॅनल वरती हा कार्यक्रम पाहायला मिळेल. मग ओम साईंनी शूटिंग केलं त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. बघा सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्याला आदमापूरला राहुल भैया त्यांनी आदमापूरला ज्या गरजू लोक आहेत, ज्यांना आदमापूरला जाता येत नसेल, विश्वाच्या बापाचं आदमापूरच्या मालकाचं दर्शन घेता येत नसेल, ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, त्यांना मोफत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संकल्प केलाय की ज्या लोकांना बाळूमामांचं दर्शन घेता येत नाही त्यांना आदमापूरला घेऊन जायचं, असा त्यांनी सुंदर असा वाढदिवसा दिवशी संपर्क केलाय. त्यांनी संकल्प केलाय, सुंदर असा संकल्प केलाय. बघा त्यांचं कर्म चांगलं आहे, त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे, म्हणून देवानी त्यांच्या हातून असं चांगलं कार्य घडवलं. म्हणून अशी चांगली कामं करा, चांगली कार्य करा. कधीतरी बाळूमामांच्या दरबारामध्ये या, पंगत द्या, कधीतरी कीर्तन ऐका, नामस्मरण करा. कारण बाळूमामाची सेवा केल्यानंतर बाळूमामा मेवा दिल्याशिवाय राहत नाहीत. मग बाळूमामांची मेंढी माऊली आपल्या दारामध्ये आली तर तिला हाकलून लावू नका. अरे आपल्या घरामध्ये काहीच नसू द्या आणि मामांची मेंढी आपल्या दारामध्ये, आपल्या शेतामध्ये येऊ द्या. अरे आपल्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. म्हणून माझ्या मामांच्या मेंढी माऊलींची सेवा करा. कारण माझ्या मामांना सुद्धा कळालं की या समाजामध्ये काहीच आपलं नाही, सगळं काही जाणार आहे. मग मुक्या जीवांना जर आपण आपलंसं केलं, मुक्या जनावरांवरती जर आपण प्रेम केलं तर ती सुद्धा आपल्यावरती माया करतात, आपल्यावरती प्रेम करतात. अरे माझे बाळूमामा काय करायचे तर मेंढीला सुद्धा आजारी पडली तर स्वतःच्या खुशीत घेऊन मेंढीला रात्र जागत बसायचे, त्या मेंढीला आपल्या जवळ झोपायला घ्यायचे. एवढी माझी बाळूमामांनी मेंढ्यांची सेवा केली. बाळूमामा एकदा साधी आणि सिंपल राहत होते. बघा सिम्प्लिसिटी इज द ब्युटी नेचर. अगदी साधे राहणीमान होतं. ती घुंगडी असायची, हातामध्ये काठी असायची आणि माझे बाळूमामा मेंढरांची राखणी करत जायचे. काय करायचे? घुंगरू गोपनीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळूमामाला रंगणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळूमामाला रंगणीला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. म्हणून बघा बाळूमामांना काय सवय होती तर बाळूमामा मेंढ्या माऊल्यांची सेवा करायचे.